लोणावळ्यात मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री शिंदे जरांगेंसोबत ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता। मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड जरांगेंसोबत चर्चेसाठी लोणावळ्यात दाखल। पहिली मराठा समाजासोबत नंतर शिष्टमंडळासोबत चर्चा करणार। आंदोलकांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय। जरांगेंची भूमिका, आम्हाला आरक्षण हवंय, कुठेही दिलं तरी घेणार, जरांगे ठाम। मुंबईत एका जागी बसून शांततेत आंदोलन करायचं, समाजासाठी काट्यावर उभं राहायची वेळ आली तरी उभं राहायचं। लोणावळ्यातील सभेतून जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मराठा पायी मोर्चा सध्या लोणावळ्यात। जरांगे आज संध्याकाळपर्यंत नवी मुंबईत पोहोचणार। पोलीस बंदोबस्त तैनात। लोणावळ्यापासून 81 किलोमीटरचं अंतर पार करत मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार। मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज आणि उद्या बंद। भाजीपाल्यांचे दर वाढले। होलसेल विक्रीमध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ। मनोज जरांगेंचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला। जुन्या घाटातून जाण्याचा सूचना। आंदोलकांचा मात्र विरोध। तर सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। मुंबई पोलिसांनी हायकोर्टाच्या निर्देशानुसार मनोज जरांगेंना नोटीस बजावली। तर मुंबई महापालिका आणि कोर्टाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे। मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांची माहिती। मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेनं नेमला पहिली पास कर्मचारी। मला काहीच येत नाही, कर्मचाऱ्यांना लोकांसमोर दिली कबुली। अहमदनगरमधील व्हिडिओ व्हायरल। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ। शिंदे समितीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आल्याची राज्य सरकारची माहिती। विधानभवनामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवारांची विधानभवनात उपस्थिती। किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणार नाही। पेडणेकरांचे वकील ईडी कार्यालयात जाणार। पेडणेकर चौकशीसाठी 30 जानेवारीची वेळ मागणार, सूत्रांची माहिती। बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये रोहित पवारांची 1 फेब्रुवारीला पुन्हा एकदा चौकशी। कुठलीही चूक नसताना अधिकाऱ्यांना सहकार्य करतोय, आमचा लढा सुरूच राहणार, रोहित पवारांचं वक्तव्य। ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणला 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी। न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्या कोर्टाचा निर्णय। किती लोकांना जेलमध्ये टाकणार, पाठवा नोटीस। ईडीवाल्यांना नंतर आम्ही नोटिसा पाठवू, राऊतांचं वक्तव्य। तर ही ईडीची नाही, भाजपची कारवाई, आम्ही गुडघे टेकणार नाही, संजय राऊतांचा घणाघात। नागपुरातील अजित पवारांच्या विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। अजितदादांच्या बंगल्याची सुरक्षा वाढवली। महाविकास आघाडीच्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू। लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। तर वंचितलाही बैठकीचं निमंत्रण असल्याची राऊतांची माहिती। इंडिया आघाडी ही आघाडीच नाही, त्यांच्यात प्रत्येक जण वेगळं गाणं गातोय, फडणवीसांची खोचक टीका। विरोधकांची आघाडी टिकणार नाही, आधीच सांगितलं होतं, फडणवीसांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बैठकीत सहभागी होणार नाही। महाविकास आघाडी बैठकीचं निमंत्रण आल्याचं वृत्त चुकीचं, वंचितकडून स्पष्ट।